नमस्कार मित्रांनो, मी मुकेश पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या हिंदी मराठी यूट्यूब चॅनल एन्जॉयमेंटमध्ये स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत कोकणातील अत्यंत प्रसिद्ध आणि पौराणिक परशुराम मंदिराला भेट देण्यासाठी. हे जे परशुराम मंदिर आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळील परशुराम गावात आहे, ज्या ठिकाणी परशुरामांनी कोकण भूमी निर्माण केली असे मानले जाते. भगवान परशुराम हे विष्णूंचे 6वे अवतार. त्यांनी धर्म आणि अस्मितेची रक्षा केली आणि भगवान परशुराम यांना चिरंजीवी देखील मानले जाते. या परशुरामांच्या मंदिरामध्ये परशुराम, काळ आणि काम अशा 3 मूर्त्या आपल्याला शालिग्राम या काळ्या दगडामध्ये बघायला मिळतात. या परिसरातील शांतता आणि आजूबाजूचा तलाव आपल्याला अतिशय मंत्रमुग्ध करून टाकतो. या ठिकाणी अक्षय तृतीयेला विशेष पूजा आणि महोत्सव साजरा केला जातो. भगवान परशुराम हे ऋषी जमदग्नी आणि माता रेणुका यांचे पुत्र होत. परशुरामांना भूतदुराशी, अधर्म करणाऱ्या तसेच क्षत्रिय राजांचा नाश करणे आणि धर्मशासन पुन्हा स्थापन करणे हे कार्य देण्यात आले होते. त्यांनी अर्धसमुद्रभूमी म्हणजे ज्यालाच आपण आजचं कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ या ज्या किनारपट्टी आहेत, या भूमी समुद्रापासून त्यांनी परत मिळवल्या असे मानले जाते. या मंदिराची स्थापना, हे मंदिर सुमारे 300 वर्षापूर्वी स्वामी परमहंस ब्रह्मेंद्र यांनी बांधले. छत्रपती शाहू महाराज, कान्होजी आंग्रे यांसारख्या राजकीय नेत्यांच्या कृपेने तसेच देणगी स्वरूपात हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले. 1726 मध्ये राजकीय संघर्षामध्ये हे मंदिर नष्ट झाले होते, परंतु ते पुन्हा एकदा बांधण्यात आले. हे मंदिर हिंदू, मुस्लिम आणि युरोपीय म्हणजेच पोर्तुगीज शैलीचा अतिशय सुंदर असा संगम आहे. या मंदिराच्या अवतीभोवती उभारलेली शिल्पे, वास्तुशैली आणि नैसर्गिक दृश्ये अतिशय आकर्षक वाटतात. मुख्य मंदिरामध्ये भगवान परशुराम, काळ आणि काम या 3 देवांच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. परशुराम हे चिरंजीव तसेच अमर मानले जातात. या ठिकाणी लोकांचे असे मत आहे की पहाटे भगवान परशुराम हे हिमालयात तपश्चर्या करायला जातात आणि संध्याकाळी ते विश्रामासाठी मंदिरात या ठिकाणी परत येतात. त्या ठिकाणी असं म्हणतात की त्या ठिकाणी त्यांच्यासाठी आरामासाठी जे काही आसन त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे, तर ते जी गादी असते ती रात्री जर नीट करून ठेवली आणि सकाळी जर पुन्हा ती बघितली तर ती अस्ताव्यस्त झाली असते, असं त्यांचं म्हणणं या ठिकाणच्या लोकांचं आहे. कोकण आणि आसपासच्या भागात हे मंदिर समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण भगवान परशुरामांना कोकण भूमीचे निर्माते मानले जाते. या ठिकाणी अक्षय तृतीया, रामनवमी तसेच महाशिवरात्री असे मुख्य उत्सव या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये साजरे केले जातात. तर मित्रांनो, जर तुम्ही मुंबई किंवा पुण्याहून जर रत्नागिरीकडे जात असाल तर रस्त्याच्या लगतच हे मंदिर आपल्याला अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर अगदी जवळच हायवेलाच आपल्याला हे मंदिर बघायला मिळते. तर या मंदिराला तुम्ही जर तिकडे जात असाल तर एकदा नक्की अवश्य भेट द्या. तुम्हाला हे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर आणि इथली शांतता नक्कीच आवडेल. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, लाईक करून, कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील नक्कीच पोचवा. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत बघत रहा तुमचे सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल एन्जॉयमेंट.